हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. DCC या सब्जेक्टच्या अंडर आपण टॉपिक नंबर 5 शिकत आहोत, बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत, दॅट इज क्लासफुल IP ॲड्रेस म्हणजे काय, क्लासलेस IP ॲड्रेस म्हणजे काय, याच्याबद्दल आपण थोडं माहिती घेणार आहोत. लेक्चरला सुरुवात करूया. इंट्रोडक्शन ऑफ क्लासफुल IP ॲड्रेसिंग. मला वाटते हा कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी 2 वेळा झालेला आहे. क्लासफुल IP ॲड्रेसिंग म्हणजेच काय, तर असा IP ॲड्रेसिंग ज्याच्यामध्ये कशाची इन्फॉर्मेशन असते, तर स्पेसिफिक होस्टपर्यंत कसं रीच करायचं, हाऊ टू रीच अ स्पेसिफिक होस्ट, एखाद्या स्पेसिफिक होस्टपर्यंत कसं पोहोचायचं. इस्पेशली जर आउटसाईड लँडच्या असेल, लँडच्या आउटसाईडला जर असेल तो स्पेसिफिक होस्ट, तर तिथपर्यंत कसं पोहोचायचं. ओके, त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असते ती काय असते, IP ॲड्रेसमध्ये असते, बरोबर. मग हा जो काही IP ॲड्रेस असतो तो 32 बिट्सचा असतो. 32 बिटचा युनिक ॲड्रेस असतो आणि त्याची ॲड्रेस स्पेस किती असते, तर 2^32. लक्षात येते काय बघा, IP ॲड्रेस हा 32 बिटचा असतो युनिक ॲड्रेस, आणि त्याची जी काही ॲड्रेस स्पेस असते ती किती असते, 2^32, बरोबर. आता हे जनरली काय केले जातात, 2 नोटेशन्स यूज केले जातात. IP ॲड्रेस जर लिहायचा असेल तर 2 नोटेशन्स यूज केले जातात. तो IP ॲड्रेस जर रिप्रेझेंट करायचा असेल तर पहिलं असणार आहे डॉटेड डेसिमल नोटेशन आणि सेकंड वन असणार आहे हेक्साडेसिमल नोटेशन. लक्षात येते की बघा, डॉटेड डेसिमल नोटेशन आणि हेक्साडेसिमल नोटेशन अशा 2 टाईपने आपण काय करू शकतो, नोटेशन्स IP ॲड्रेस लिहिण्यासाठी यूज करू शकतो. लक्षात येतं आहे. ओके, आता आपण क्लासलेस ॲड्रेसिंग म्हणजे काय बघूया. तर याच्यामध्ये नेटवर्क ॲड्रेस म्हणजे काय आधी आपण बघूया, त्याच्यानंतर त्याच्या अंडर आलेल्या टर्म्स, दॅट इज मास्क म्हणजे काय याच्याबद्दल पण शिकूया. तर नेटवर्क ॲड्रेस काय आयडेंटिफाय करतं, नेटवर्क किंवा इंटरनेट. नेटवर्क ॲड्रेस काय आयडेंटिफाय करतं, नेटवर्क ऑर इंटरनेट. कसं, तर ह्या नेटवर्क ॲड्रेसचा यूज करून आपण काय फाइंड आउट करू शकतो, तर त्या ॲड्रेसची रेंज, त्या नेटवर्कमध्ये असणाऱ्या ॲड्रेसेसची रेंज किती आहे ते फाइंड आउट आपण करू शकतो. नेक्स्ट आपण काय करू शकतो, तर जे काही टोटल पॉसिबल नंबर ऑफ होस्ट असणार आहेत त्या नेटवर्कमध्ये ते सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. विदिन दॅट नेटवर्क जेवढे काही टोटल नंबर ऑफ पॉसिबल होस्ट असणार आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा त्या ॲड्रेसेसची रेंज फाइंड आउट करण्यासाठी आपण नेटवर्क ॲड्रेसचा यूज करतो. ओके, आता मास्क म्हणजे काय, तर हा जो मास्क असणार आहे दॅट इज आत्ता जे आपण यूज करते तो मास्क वेगळा कोरोनासाठीचा. लक्षात येते काय बघा, नाहीतर तो मास्क लक्षात घ्याल तुम्ही. आपल्या नेटवर्किंगमध्ये मास्क म्हणजे वेगळा कन्सेप्ट आहे. ओके, जस्ट जोकिंग. तर मास्क म्हणजेच काय, तर जो काही 32 बिट बायनरी नंबर असणार आहे, जो काय करतो, नेटवर्क ॲड्रेसेस देतो ॲड्रेस ब्लॉकमध्ये, आणि जे काही अँड ऑपरेशन असणार आहे ते बिटवाईज ॲप्लाय केलं जातं त्या मास्कवरती. ओके, आणि कोणताही IP ॲड्रेस काय केला जातो, त्या ब्लॉकमधला यूज केला जातो. लक्षात येते काय बघा, हा जो काही मास्क असतो तो कितीचा असतो, तर 32 बिट बायनरी नंबर असतो, जो काय देतो आपल्याला, तर नेटवर्क ॲड्रेस देतो. कुठे देतो, तर ॲड्रेस ब्लॉकमध्ये देतो. ओके, आणि तिथं काय केलं जातं, अँड ऑपरेशन बिटवाईज ॲप्लाय केलं जातं त्या मास्कवरती. लक्षात येतं आहे सर्वांच्या. ओके, आता त्याचे काही क्लासिफिकेशन केलेले आहेत. हा जो काही मास्क म्हणायला लागले मी मगाचपासून, तर डिफॉल्ट मास्कचे डिफरंट क्लासेस आहेत. त्या मास्कचे डिफरंट क्लासेस आहेत, क्लास A, क्लास B, क्लास C असे. तर त्यांचे डिफरंट व्हॅल्यूज असणार आहेत. ओके, आता एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज IP ॲड्रेस 132.6.17.85 असा आहे. लक्षात येते का बघा, IP ॲड्रेस जर 132.6.17.85 आहे आणि जो काही क्लास B मास्क आहे तो असणार आहे, तर बिगिनिंग ॲड्रेस कसा फाइंड आउट करायचा असा तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल. सपोज एक एक्झाम्पल आपण बघायलो आहे. पहिल्यांदा मी काय सांगितलं, त्या मास्कचे डिफरंट क्लासेस आहेत. क्लास Aची रेंज घेऊया 255.0.0.0, बरोबर, हा त्याचा IP ॲड्रेस आहे. नेक्स्ट क्लास B घेऊया, त्याचा IP ॲड्रेस घेऊया
255.255.0.0 आणि क्लास सीसाठी घेऊया 255.255.255.0. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया की सपोज आय पी ॲड्रेस 132.6.17.85 आहे आणि क्लास बी मास्क आहे, तर त्याचा बिगिनिंग ॲड्रेस कसा फाइंड आउट करायचा? तर त्याच्यासाठी जो काही डिफॉल्ट मास्क असणार आहे, क्लास बीचं काय सांगितलं मी, काय असणार आहे 255.255.0.0 हा कोण असणार आहे? क्लास बीचा डिफॉल्ट मास्क असणार आहे. बरोबर, म्हणजेच पहिले जे काही फर्स्ट 2 बाईट्स असणार आहेत ते काय असणार आहेत? प्रिझर्वड असणार आहेत आणि अनादर 2 बाईट्स काय आहेत? तर 0ला सेट केलेले आहेत. क्लास बीचा मास्क बघितला आपण, त्याच्यामध्ये पहिले 2 काय आहेत? प्रिझर्वड आहेत आणि दुसरे 2 बाईट्स काय आहेत? तर 0ला सेट केलेले आहेत. म्हणजेच आता त्याचा नेटवर्क ॲड्रेस काय झाला आता तयार? एक्झाम्पल काय दिलेलं? आय पी ॲड्रेस त्याचं किती आहे? 132.6.17.85 आणि क्लास बी मास्क दिलेला. मग क्लास बीमध्ये शेवटचे जे काही 2 बाईट्स आहेत ते काय आहेत? 0ला सेट केलेले आहेत. बरोबर, म्हणजेच बिगिनिंग ॲड्रेस काय झाला नेटवर्कचा? तर 132.6.0.0 असा येणार त्याचा बिगिनिंग ॲड्रेस. लक्षात आलं कसं सॉल्व केलं मी? ओके, आता नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघूया, दॅट इज सबनेटिंग. कोणती कन्सेप्ट आहे? सबनेटिंग. आता याच्यामध्ये काय केले जातात? जे काही लार्ज ब्लॉक ऑफ ॲड्रेसेस असणार आहेत ते लार्ज ब्लॉक ऑफ ॲड्रेसेस काय केले जातात? डिवाईड केले जातात सेव्हरल ब्लॉक्समध्ये. मग ते सेव्हरल ब्लॉक्स कसे असतात? तर कंटिन्युअस सब ब्लॉक्स असतात. जे काही लार्ज ब्लॉक्स ऑफ ॲड्रेसेस असणार आहेत ते कंटिन्युअस सब ब्लॉकमध्ये डिवाईड केले जातात आणि ते असाइन कोणाला केले जातात? हे जे काही सब ब्लॉक्स असणार आहेत ते डिफरंट स्मॉलर नेटवर्क्सना काय केले जातात? असाइन केले जातात. ह्या सगळ्या कन्सेप्टलाच आपण सबनेटिंग असं म्हणतो. मी पुन्हा एकदा सांगते, जर लार्ज ब्लॉक ऑफ ॲड्रेस असेल तर तो डिवाईड कशात केला जातो? तर कंटिन्युअस सब ब्लॉकमध्ये डिवाईड केला जातो आणि त्याच्यानंतर ते असाइन कोणाला केला जातात? हे जे काही ब्लॉक्स आहेत ते, तर जे काही स्मॉलर नेटवर्क्स असणार आहेत त्या डिफरंट स्मॉलर नेटवर्क्सना असाइन केले जातात आणि ह्या सगळ्याच कन्सेप्टला आपण सबनेटिंग असं म्हणतो. बरोबर, आता हे काय करतात? तर जनरली क्लासलेस ॲड्रेसिंग काय केले जातात? डन करतात. हा जो काही सबनेटिंगचा कन्सेप्ट आहे तो यूज केला जातो. ओके, आता नेक्स्ट बघूया. सबनेटिंगबद्दल बघितलं आपण, क्लासलेस ॲड्रेसिंग. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं त्याच्याबद्दल बघूया आपण. तर जे काही वेस्टेज ऑफ आय पी ॲड्रेस असणार आहे ब्लॉकमध्ये, जे काही वेस्टेज ऑफ आय पी ॲड्रेस असणार आहे ते रिड्यूस करण्यासाठी आपण सबनेटिंग ही कन्सेप्ट यूज करतो. बरोबर, म्हणजेच तिथं काय केलं जातं नेमकं? जो काही होस्ट आय डी बीट्स असणार आहे तो ॲज आपण नेट आय डी बीट म्हणून क्लासफुल आय पी ॲड्रेससाठी यूज करतो. बरोबर, आपण काय करतो? जो काही होस्ट आय डी बीट असणार आहे तो ॲज अ नेट आय डी बीट म्हणून क्लासफुल आय पी ॲड्रेससाठी यूज करत असतो. बरोबर, मग हा जो काही आय पी ॲड्रेस असणार आहे आणि जे काही नंबर ऑफ बीट्स मास्कसाठी डिफाईन केलेले आहेत ते काय केले जातात? प्रोव्हाइड केले जातात. बरोबर, मग जे काही सबनेट मास्क असणार आहे ते काय फाउंड करतं किंवा कसं फाउंड करतं? तर जे काही गिवन नंबर ऑफ बीट्स असणार आहेत आउट ऑफ 32 बीट्स, सपोज 1 बीट असेल, 2 बीट असेल, ओके, तर ते काय केले जातात? ॲड्रेसेसला दिले जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला काय गरजेचं असते? सपोज आता 28 आपण यूज केले, सपोज 28 बीट्स जर गरजेचे असतील आउट ऑफ 32 बीट्स, तर त्यावेळी आपण काय करतो? ॲज अ 1 आणि रेस्ट ॲज अ 0 असं करतो. बरोबर, मग त्यामुळं काय होतं? सबनेट मास्क कसा तयार होतो? तर 255.255.255.240. लक्षात येतं आहे काय बघा? इथं पण मी पुन्हा एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलं आहे तुम्हाला. जे काही वेस्टेज असणार आहे आय पी ॲड्रेसचं ब्लॉकमध्ये ते रिड्यूस करण्यासाठी काय करतो आपण? सबनेटिंग ही कन्सेप्ट यूज करतो. बरोबर, मग त्यावेळी आपण काय करतो? जो काही होस्ट आय डी बीट्स असणार आहे तोच ॲज अ नेट आय डी बीट्स म्हणून क्लासफुल आय पी ॲड्रेससाठी यूज करतो. लक्षात येते सर्वांच्या? ओके, आता हे जे काही सबनेटिंग आपण कॅल्क्युलेट करतो क्लासलेस ॲड्रेसिंगमध्ये मी मगाचपासून सांगायला लागले, तो नेमकं कसा केला जातो? तर जे काही नंबर ऑफ सबनेट्स असणार आहेत, काय सांगते आहे का? जे काही नंबर ऑफ सबनेट्स असणार आहेत ते कसे कॅल्क्युलेट केले जातात? तर जे काही गिवन बीट्स फॉर मास्क असतात, मास्कसाठी गिवन बीट्स असतात
ते नंबर ऑफ बिट्स इन डिफॉल्ट मास्क म्हणजेच कोण असणार आहेत, नंबर ऑफ सबनेट. लक्षात येते का बघा. नंबर ऑफ सबनेट्स कसं कॅल्क्युलेट केलं आपण, तर जे काही गिवन बिट्स फॉर मास्क असणार आहेत, मास्कसाठी जे काही गिवन बिट्स असणार आहेत त्याच्यातून काय मायनस करायचं, तर जे काही नंबर ऑफ बिट्स इन डिफॉल्ट मास्कमध्ये जेवढे काही नंबर ऑफ बिट्स असणार आहेत ते गिवन बिट्स फॉर मास्क्स असणार आहेत त्याच्यातून काय करायचे, मायनस करायचे. म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ सबनेट्स मिळतात. नेक्स्ट सबनेट ॲड्रेस. आता हा जो काही सबनेट ॲड्रेस असणार आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर जो काही अँड हे फंक्शन परफॉर्म केल्यानंतर जो काही रिझल्ट असतो, अँडचा जो काही रिझल्ट असतो सबनेट मास्कसाठीचा आणि जो काही गिवन IP ॲड्रेस असतो तो म्हणजेच कोण असणार आहे, सबनेट ॲड्रेस. लक्षात येते सर्वांच्या. नेक्स्ट आहे ब्रॉडकास्ट ॲड्रेस. आता ब्रॉडकास्ट ॲड्रेस म्हणजेच काय, तर याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही होस्ट बीट असणार आहे तो ॲज अ 1 म्हणून काय केला जातो, पुट केला जातो आणि रिटेनिंग नेटवर्क बीट्स ॲज इन द IP ॲड्रेस. लक्षात येते का बघा. ब्रॉडकास्ट ॲड्रेस केला जातो म्हणजे काय केलं जातं, तर जो काही होस्ट बीट्स असणार आहेत तो ॲज अ 1 काय केला जातो, पुट केला जातो आणि रिमेनिंग जे काय असणार आहेत ते नेटवर्क बीट्स IP ॲड्रेसमध्ये काय केले जातात, पुट केले जातात. नेक्स्ट असणार आहे नंबर ऑफ होस्ट पर सबनेट. नेक्स्ट काय आहे कन्सेप्ट, नंबर ऑफ होस्ट पर सबनेट. कसं कॅल्क्युलेट करायचं, तर 2 आपण जनरली काय घेतो आहे, तर 2 मायनस जेवढे काही गिवन बिट्स फॉर मास्क असणार आहेत ते मायनस करायचं आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर ती जी काही व्हॅल्यू येते त्याच्यातून -2 करायचं. लक्षात येते काय बघा. नंबर ऑफ होस्ट पर सबनेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर 2 मायनस जे काही गिवन बिट्स फॉर मास्क असणार आहेत ते कॅल्क्युलेट करायचं आणि ते केल्यानंतर कॅल्क्युलेशन जी व्हॅल्यू येते त्याच्यातून -2 करायचं म्हणजे आपल्याला नंबर ऑफ होस्ट पर सबनेट कॅल्क्युलेट होतं आहे. ओके. आता नेक्स्ट असणार आहे फर्स्ट होस्ट ID आणि लास्ट होस्ट ID कसा कॅल्क्युलेट करायचा. तर फर्स्ट होस्ट ID कॅल्क्युलेट करण्यासाठी सबनेट ॲड्रेस +1 करावं लागते. काय करावं लागतं आहे, सबनेट ॲड्रेस +1 करावं लागतं आहे. कशासाठी 1 करायचं ॲड, तर जे काही बायनरी रिप्रेझेंटेशन ऑफ सबनेट ॲड्रेस असणार आहे त्याच्यासाठी काय करायचं, ते 1 ॲड करायचं. आता जो काही लास्ट होस्ट ID असणार आहे तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर जो काही सबनेट ॲड्रेस असणार आहे तो प्लस जेवढे काही नंबर ऑफ होस्ट असणार आहेत ते सगळे नंबर ऑफ होस्ट काय करायचं, त्याच्यामध्ये ॲड करायचे सबनेट ॲड्रेसमध्ये. म्हणजेच आपल्याला लास्ट होस्ट ID कॅल्क्युलेट किंवा फाइंड आउट होतं. लक्षात येते सर्वांच्या. ओके. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर जे काही नेटवर्क ॲड्रेस असणार आहे ते नेटवर्क ॲड्रेस म्हणजे काय, मास्क म्हणजे काय, त्याचं एक्झाम्पल बघितलं. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, सबनेटिंग कन्सेप्ट बघितली आणि हे सबनेटिंग कॅल्क्युलेटर करण्यासाठी कोणकोणत्या टर्म कॅल्क्युलेट कराव्या लागतात त्याचे फॉर्म्युलेसुद्धा बघितले आहेत. बरोबर. मग आजचं लेक्चर आपलं इथं कंप्लीट होतं आहे. थँक्यू.